एमआयएम आणि भाजप एकत्र आल्याच्या प्रकाराचा फटका एमआयएमला बसू शकतो हे लक्षात आल्यावर असदुद्दीन ओवैसींनी अकोटमधल्या स्थानिक आघाडीत एमआयएमच्या समावेशाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली। काही झालं तरी भाजपसोबत जाणार नाही असं जलील यांनी स्पष्ट केलं। तर अंबरनाथमधील काँग्रेस कार्यकारिणीवरही कारवाई झाली आहे। कार्यकारिणी बरखास्त केली असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टपणे सांगितलं। आमच्या 5ही काउन्सिलर्सला आम्ही आदेशित केलेले आहे। आमचे जे प्रभारी आहे तिकडचे युसुफ पुंजानी साहेब त्यांना आत्ता मी बोललो की तुम्ही तुरंत तिथे जाऊन पत्र जारी करा आणि ते 5च्या 5 जे काउन्सिलर्स आहे आम्ही गटातून बाहेर पडत आहे हे लिखितमध्ये द्या। आणि माझ्या पक्षाचा आदेश आहे बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहेबांचा की आपण महाराष्ट्रामध्ये कुठेही कोणतीही आघाडी तयार होऊ द्या, आम्ही भाजप सोबत जाणार नाही। मी आत्ता ओवैसी साहेबांशी बोललो आणि ओवैसी साहेब सुद्धा खूप रागावले की आम्ही भारतीय जनता पार्टी सोबत बसणार नाही। शिवसेनेशी असलेल्या वादाच्या कारण आणि सबब ही पुढे करत असताना भारतीय जनता पक्षासोबत जाणं हे काही योग्य नाही। त्यामुळे शिवसेनाचा त्रास आपल्याला आहे हे समजून घेण्यासारखं आहे। मात्र भाजपसोबत कुठल्याही प्रकारची वैचारिक तडजोड होऊ शकत नाही। भाजपने आपल्या लेटर पॅडवर गट स्थापन करण्याचं आणि त्यामध्ये काँग्रेसचा केलेला उल्लेख हा अलाखनीय आहे। ही त्यांची चूक आहे आणि त्या चुकीच्या अनुषंगानं आम्ही पक्षाने भूमिका घेतली। अशी कुठलीही कारवाई असं कोणीही भाजपसोबत कुठल्याही पद्धतीने जाणं हा काँग्रेस सहन करू शकणार नाही, करिता त्यांना आम्ही निलंबित केलं आहे। तर मराठवाड्यातला आणखी एक महत्त्वाचा जिल्हा असलेल्या संभाजीनगरमध्ये आज जोरदार राडा पाहायला मिळाला। बायजीपुरा भागात प्रचार करताना एमआयएमचे इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ला झाला। सुरुवातीला प्रचार रॅलीत त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले। यानंतर जलील यांच्या थार गाडीवर हल्ला झाला। तो गाडीच्या फ्रंट सीटवर बसलेले। या हल्ल्यामध्ये एमआयएमचे एक पदाधिकारी जखमी झालाय। विशेष म्हणजे पक्षातल्या नाराजांनीच हा त्यांच्यावर हल्ला केल्याचं बोललं जातं। जलील यांनी तब्बल 22 विद्यमान नगरसेवकांची तिकीटं कापली आहेत। तर प्रभाग क्रमांक 9 मधून वंचितचा उमेदवार असलेल्या कलीम कुरेशीने पूर्ववैमनस्यातनं हा हल्ला झाल्याचं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। तर पोलिसांकडे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली। दरम्यान हा हल्ला नेमका कुणी केला याचं खरं उत्तर आता कधी मिळणार पाहणं महत्त्वाचं आहे। रैली करते करते जब हम आगे आगे जैसा बढ़ते गए तो पहले संजय नगर पानी की टाकी के पास गली में कुछ खुरेश समाज के लोगों ने गली पैक कर दी। हमको वहाँ घुसने नहीं दिया। तब भी हमने नज़रअंदाज करके हम आगे बढ़ने लगे। जैसे जैसे हम खास गेट के पास आए, जिनसी चौरस्ते पे हम आए तो माजी कॉर्पोरेटर कलीम कुरैशी साहब, हबीब कुरैशी साहब और उनका पूरा खाटी समाज वो हज़ारों की तादाद में वहाँ खड़े हुए थे। हमारे ऊपर अंडे फेंके गए, हम पे चाकू से हमला किया गया, मेरे आँख पर मारा गया और मुंशी पटेल पे भी हमला हुआ, अमजद चाची पे हमला। खुद इम्तियाज जलील साहब की गाड़ी पे भी चंपा चौक पे हमला करे, गाड़ी फोड़े और यहाँ पर भी इम्तियाज जलील साहब पे हमला किया गया। मैं 3 दिन से मुझे ये चीज़ का इल्म था। मैं 3 दिन से इम्तियाज जलील साहब को बोल रहा था कि ये ऐसे अंडे मारने वाले, ऐसा लेडीज को आगे करने वाले हैं, ये सब इनकी प्लानिंग थी। इसमें आरिफ हुसैनी का भी बहुत बड़ा हाथ है। डॉक्टर जफर भी इसमें इन्वॉल्व है। इसमें सलीम वायगावकर भी इसमें इन्वॉल्व है, सलीम पटेल वायगावकर, बोरगावकर, ये सब लोगों ने आज 3 दिन पहले प्लानिंग करके ये सब घड़ा है। तर केवळ सहानुभूती मिळवण्यासाठी इम्तियाज जलील यांनीच हल्ल्याचा बनाव रचला असा आरोप जलील यांच्या विरोधी गटाने केलाय। तर तिकीट वाटपातील आर्थिक व्यवहारातनं हल्ला झाल्याचाही आरोप करण्यात आलाय। त्या गाडीवर हल्ला नेमका कोणी केला? त्यांच्याच माणसांनी केलं। त्यांचं कसं झालेलं आहे, त्यांची हवा नाही मार्केटमध्ये, ते हवा करण्यासाठी त्यांनी त्यांचे जे पिल्लू आणून त्यांनी स्वतः त्यांच्यावर हमला करून घेतलेला आहे। ते त्यांना माहोल बनवण्यासाठी ते असंच प्रयत्न करत आहेत हे लोक। त्यांचा स्पष्ट आरोप आहे की सगळा राडा तुम्ही केलेला आहे। वो ये सब झूठा है। ये जो लोगों को उन्होंने टिकट नहीं दिया वो लोगों ने उनके ऊपर हमला किया। हमारा उसके अंदर कोई रोल ही नहीं। हमने तो हमारे प्रभाग के अंदर हम प्रचार कर रहे थे। पार्टी में 13 साल से लोग जो काम कर रहे थे उनको टिकट नहीं दिया, वो लोग वहाँ खड़े हुए थे, उन्होंने हमला किया। हमने नहीं किया, हमारे पास का कोई ग्रुप नहीं हमला नहीं। दरम्यान शेर आया म्हणून घोषणा द्यायला लावणारा माणूस पळून गेला आहे, त्यांच्याच कर्माचं पाप आहे असा पलटवार शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी केलेला आहे। इम्तियाज जलील हा 1 नंबरचा खोटारडा माणूस आहे। ब्लॅकमेल करण्यामध्ये सर्वात माहिर असलेला हा इम्तियाज जलील आहे। जो शेर आहे म्हणायचा ना, त्या शेर आयला आता पळावं लागतंय आणि जनता मेरे साथ है असं म्हणणारा किंवा आवाज असा वाढून बोलणारा आज शेपूट घालून पळताना हे सगळं महाराष्ट्रातील जनता पाहते। म्हणून तू केलेले पाप हे तुला भोगावं लागणार आहे। आम्हाला तुझ्या मागे पोलीस संरक्षणामध्ये काही गुंड पाठवण्याची गरज नाही आहे। ही तुझी केलेली पापाची फळं आहे। एबीपी माझा,
उघडा डोळे बघा नीट.